मागील एका व्हिडिओमध्ये निरफणसाची भाजी कशी बनवायची ते आपण पाहिलेलं आहे. तर त्याच निरफणसापासून आपण कापा फ्राय कशा करायच्या त्या पाहणार आहोत. नमस्कार, वसई किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर हा निरफणस आहे, तो मी धुवून घेतलेला आहे. तर प्रथम आपण हा कापून घेणार आहोत. तुम्हाला मी भाजी करतेवेळी हे कसं कापायचं दाखवलेलं, तरीसुद्धा पुन्हा आता दाखवते की सुरीला थोडंसं तेल लावायचं, कारण त्याला चिक असतो. तर असा हा देठाचा भाग काढायचा, त्यानंतर 2 भाग करायचे. अख्खा निरफणस तुम्हाला एकदाच वापरायचा नसेल तर मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा असा पाण्यामध्ये ठेवायचा, म्हणजे तो काळा पडत नाही आणि पाण्यामध्ये ठेवल्यानंतर 3-4 दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतो. आता हे अर्धा भाग केल्यानंतर पुन्हा त्याचे 2 भाग करायचे आहेत. 2 भाग केल्यानंतर हा जो भाग आहे मधला, तो काढून टाकायचा आहे, तो घ्यायचा नाही. कोणतंही जेवण बनवताना बटाटा न वापरता तुम्ही निरफणस वापरू शकता. आणि मागील व्हिडिओमध्ये निरफणसाची भाजी दाखवलेली, ती अजून पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पहा. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये बनविण्यासाठी भाज्यांची रेसिपी, अळूवडी किंवा पातोळ्याची 2-3 प्रकार ह्याची मी लिंक दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता हे साल काढून घेतलेले आहे आणि अशा पीसेस करून घेतलेले आहेत. निरफणस चिरून घेतल्यानंतर लगेच पाण्यात ठेवायचं, नाहीतर ते काळे पडतात. तर आता हा पाण्यातला संपूर्ण मी हे कापा बाहेर काढलेले आहेत. तर आपण फ्राय करून घेणार आहेत. तर त्यासाठी इथे प्रथम मी अर्धे फ्राय करून घेणार आहेत. थोडे मी तिखट लावून फ्राय करणार आणि थोडे मी मुलांसाठी विदाऊट तिखट घालून फक्त हळद आणि मीठ लावून हे फ्राय करून घेणार आहेत. तिखट न वापरता प्रथम मी फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी मीठ वापरलेलं आहे, अर्धा टीस्पून मीठ घेतलेलं आहे आणि अगदी थोडीशी पाव टीस्पून हळद पावडर घ्यायची आहे. आणि आता कापांना सगळं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. संपूर्ण मीठ आणि हळद त्या कापांना लागली पाहिजे. आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत. बिडाच्या तव्यामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. गॅसवरती हा बिडाचा तवा ठेवलेला आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे किंवा तुम्ही तुपामध्ये देखील मुलांना फ्राय करून देऊ शकता. तेल व्यवस्थित तापलेलं आहे, त्यामध्ये असे एक हे कापा घालायचे आहेत. 4-5 कापा अशा ठेवून द्यायच्या आहेत आणि अगदी मीडियम गॅसवरती हे आपण फ्राय करून घेणार आहोत. तर प्रथम आपण ह्याला झाकण द्यायचं आहे. अगदी 2-3 मिनटामध्ये हे रेडी होतात. 2 मिनटं झालेली आहेत, झाकण काढूया आणि आता आपण हे फिरवून घेणार आहोत. अगदी पातळ कापा केलेले आहेत मी, त्यामुळे तर वेळ लागत नाही आणि लवकर शिजतात देखील. जाडसर जरी ठेवले तरी ते लवकर शिजतात. आता हे सगळे फिरवून घेतलेले आहेत. त्यानंतर 1-1.5 मिनटानंतर आपले हे संपूर्ण रेडी झालेले आहेत. आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. गरमागरम मुलांना खायला द्या. तेलाऐवजी तूप वापरूनसुद्धा तुम्ही फ्राय करू शकता. तर आमच्या मुलांना एवढे आवडले की मी तिखट जे करणार होते ते मी आता तिखट न करता फक्त मीठ आणि हळद लावून त्यांच्यासाठी पुन्हा एकदा फ्राय करणार आहे. ह्या कापा तुम्हाला तिखट बनवायचे असल्यास थोडंसं तिखट, मीठ आणि हळद वापरायचं आहे आणि फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता पुन्हा एकदा मी ह्या फ्राय करून घेत आहे. तर मुलांना खूप आवडतील, नक्की तुम्ही बनवा आणि मोठ्यांनासुद्धा खूप आवडतील. तर खूप पौष्टिकसुद्धा आहे. तर आता आपण फिरवून घेऊया. तर अशा प्रकारे अगदी झटपट अशा आपल्या हा कापा तयार झालेले आहेत. मुलांच्या मधल्या भुकेसाठी उत्तम पर्याय आहे. खूप सॉफ्ट असा हा तयार झालेला आहे. धन्यवाद.